नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज मी ही दुकानात थोडं लेटच आली आहे, थोडं लेट झाली मी दुकानात येण्यासाठी, कारण की आज भरपूर काम पुरलं आणि एखाद्या दिवशी खूप लवकर काम आवरतं तर एखाद्या दिवशी खूप लेट होतं. आणि टिफिन वगैरे असले की डबल भाज्या वगैरे खूप वेळ लागतो आवरण्यासाठी. हे तर आपल्या प्रत्येक लेडीजला असतंच काम. आणि प्लस आपण त्यानंतर दुकान पण टायमिंग उघडणं, जोपर्यंत माझं दुकान 10 वाजेपर्यंत जर उघडलं नाही तर कस्टमर डायरेक्ट घरी येण्यास सुरुवात होती. कारण आमचं घर आणि दुकान एकदम दुकान पुढच्या साईडला आणि घर पाठीमागच्या साईडला, आणि म्हणजे जवळजवळ 100% कस्टमरला माहीत झालेलं आहे की दुकान आणि घर अगदी जवळ आहे. तर असं होतं. मग त्यामुळे आधी दुकान उघडून द्यायचं आणि बाकीची राहिलेली कामं येता जाता आवरायची. आणि कधी कधी कसं होतं, लवकर आवरतं, कधी कधी खूप वेळ होऊन जातो आणि दुकानात लेट जर आलं तर खूप कंटाळा येतो. आता सध्या स्लॅक सीझन झालेलं आहे, आता काही कोणी लवकर ब्लाऊज घ्यायला येत नाही. आणि एवढ्यात सारखा पाऊस चालू आहे इकडे, तुमच्याकडे पण सगळीकडे पाऊसच चालू असेल. तर आता ही जी बाकीची जी ब्लाऊज राहिलेली आहे ना मागची, तर हे कटिंग करून ठेवलेले होते. म्हणजे एका कस्टमरचे 4-4, 5-5 ब्लाऊज होते. आणि म्हणजे लग्नासाठी अर्जंट लागत होते ना, त्यातले 1-1, 2-2 काढून दिलेले. आणि जे सिल्क साड्यांवरचे डेली यूजसाठी पाहिजे होते तर ते बाकी राहिलेले. आता ते सगळ्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या पिशवीत भरून ठेवलेले होते, चिठ्ठ्या पण लावून ठेवल्या होत्या. आता तेच शिवायला घेते. आता सध्या बऱ्याच दिवसापासून मी कटिंग काही केलेली नाही ब्लाऊज. ज्या आपल्या क्लासच्या ताई आहे ना, तर त्या खूप छान कटिंग करता, खूप मस्त व्यवस्थित काळजीने व्यवस्थित परफेक्ट कटिंग करता, कुठेही काही चूकभूल करत नाही. आणि कटिंग करतानाच सांगितलेलं असतं प्रत्येक वेळेस विचारून कातर लावायची, अशी कातर लावायची नाही. मग क्लासच्या त्या ताईंची पण भरपूर अशी प्रॅक्टिस झालेली आहे. आणि माझं कसं आहे, मला कशीही कटिंग असली तरी मी अस्तर जोडतानाच माझं ते फिनिशिंगमध्ये मी जोडत चालते. म्हणजे थोडंफार कमी जास्त जरी असेल ना तरी ते व्यवस्थित जोडून घेते, म्हणजे ब्लाऊज शिवताना काही प्रॉब्लेम पण होत नाही. आणि तेवढीच आपल्यांना पण मदत होते, कारण एवढे सारे ब्लाऊज कटिंग करताना आहे ना खूप वेळ निघून जातो. आणि कटिंग करता करता समजा 6 ते 7 ब्लाऊज माझे दिवसभराचे शिवून होतात. आणि जर कटिंग करेपर्यंत तर 3-4 वाजून जाता आणि त्यानंतर शिवायचे. मग असा टाईम वेस्ट होतो. मग एक ब्लाऊज कटिंग केले की मग मी पटापट आता हे डेली यूजचे ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. आणि त्या पण आता बोलले की मी आता भरपूर दिवस तुम्हाला कटिंगसाठी मदत करेल, अस्तर पण जोडू लागेल. तर ते तर फारच बरंच झालं थोडं, कारण की अजून खूप पेंडिंग कामं पडलेली. असं वाटतं लग्नाच्या सीझनमध्ये कोणी येत नव्हतं एवढं, पण आता स्लॅक सीझनमध्ये कमीत कमी आपल्याला आता हे 2-2, 3-3 महिने झालेले ब्लाऊजला, आता हे पण काढूनच द्यावे लागेल. कारण की साड्या वापरून जाता आणि ब्लाऊज आपल्याकडे पडून राहण्यापेक्षा आधी पटापट ब्लाऊज तयार करून घ्यायचे. आणि हे जे पाठीमागच्या दोरीवरचे ब्लाऊज आहे ना, तर हे पण अजून एवढेच ब्लाऊज शिवायचे. आणि कोणतंच ब्लाऊज असं नाही की म्हणजे नाही शिवलं तरी चालेल. सगळे ब्लाऊज चांगल्याच साड्यांवरचे, कारण दिवाळीपासूनचे ब्लाऊज प्रत्येक लेडीजचे असतातच. कोणाला गावात यायला जमतं, कोणाला बाहेर कोणी जात नाही कामामुळे, काही कोणाचं लवकर जमत नाही. मग जेव्हा जसा वेळ भेटेल तसे इथं टाकून जातात. आणि आता सध्या तर लग्नात सीझन चालू होतं, त्यामुळे कोणीच आलं नाही ब्लाऊज विचारायला झालं की नाही झालं. आता सीझन संपल्यामुळे आता आपल्याला ते मागचे पण ब्लाऊज काढून घ्यायला लागेल. आणि खाली जे ब्लाऊज दिसत आहे ना, ते हे इतके सारे ब्लाऊज आहे ना, तर म्हणजे मला तर असं वाटतं आहे दिवाळीपर्यंत जर नाही व्यवस्थित काळजीने पटापट शिवले तर दिवाळीपर्यंतसुद्धा स्टॉक संपणार नाही, एवढे सारे ब्लाऊज आहे खाली. तर चला आता मी ह्या ब्लाऊजला सुरुवात करते. तर मशीनमध्ये दोरा वळताना आहे ना 3-4 पॉईंटमध्ये दोरा वळवावा लागतो. कारण एक जरी पॉईंट सुटला तर शिलाईमध्ये लगेच फरक पडतो. त्यामुळे प्रत्येक पॉईंटमध्ये व्यवस्थित दोरा वळवून घ्यायचा आणि बॉबिन वगैरे भरून घ्यायची. ह्या मशीनवर ॲटोमॅटिक बॉबिन भरल्या जाते, म्हणजे अटकवायची आणि दोरा थोडा गुंडाळायचा आणि बटन खाली पॅन्डलचं दाबायचं आणि त्यानंतर एकदम अशी सॉफ्ट अशी बॉबिन भरल्या जाते. बॉबिन जर चांगली भरली ना आपण मशीनची तर शिलाई पण चांगली येते आणि शिवायला पण शिलाई अशी गोळा वगैरे होत नाही आणि धागा पण व्यवस्थित येतो. तर काही ज्या नवीन ताई आहे ना, तर आता आपल्याचकडच्या काही क्लासच्या मुली आहे मागच्या वर्षाच्या 2 वर्षाच्या, तर त्यांच्याशी मध्येच फोन येतात की ताई शिलाई चांगली येत नाही, तर ताई असं ब्लाऊज येतं की तसं ब्लाऊज येतं, असं चालूच असतं.
मग शिलाईचं कसं असतं, आपण एखादा जरी पॉईंट जरी चुकवला ना तरी आपल्याकडनं शिलाई पण व्यवस्थित येत नाही. आणि सुईचं टोक म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन सुई लावतो ना तर त्या टोकाला धक्काच नाही लागला पाहिजे. थोडा जरी धक्का लागला ना, नाजूक टोक असतं सुईचं, तर त्याने पण शिलाई अशी बोचाकल्यासारखी होते. तर मग ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवायच्या. आणि सकाळपासून कस्टमरचे भरपूर सारे फोन आलेले होते. तर मोबाईल बघायला हातात घ्यायला ज्यावेळेस मी घरातून काम आवरून दुकानात येते ना, मग 11 11:30च्या नंतर त्याच वेळेस मोबाईलवर बघायचं की कोणाचे फोन आले आणि कोणाचे नाही. तोपर्यंत मोबाईल हातात घेतल्याच जात नाही. मग बघून घ्यायचं आणि फोन करून द्यायचे. आणि मग कसं प्रत्येक कस्टमरला नंबर दिलेला असतं, ते एक बरं असतं. नंबर असल्यामुळे ना मग ब्लाऊज शिवून ठेवा, कधी यायचं घ्यायला असं चालू असतं प्रत्येकाचं. मग ते एक बरं पडतं, म्हणजे आपल्याला जे ब्लाऊज शिवले ना ते पटापट घेऊन पण जातात. आता ह्या ज्या इकडे ताई आहे ना, तर यांची पण ब्लाऊज कटिंग करायचं काम चालू आहे. ही एक जी दीदी दिसते ना, तर तिने तिच्या सासूबाईंची साडी आणलेली आहे. आता ती पण तिचं स्वतःचं ब्लाऊज शिवणार आहे. खूप छान ब्लाऊज शिवायला लागली ती. आणि तिने हे काय केलं होतं, एक जे प्रिन्स कटचं ब्लाऊज होतं ना, तर ते पूर्ण उलट साईडनी जोडलं होतं. तिचं छोटं बाळ होतं आणि इथे समोरच राहते आमच्या म्हणजे दुकानापासून एकदम म्हणजे 1 मिनिटाच्याच अंतरावर राहते. मग तिच्याकडे घरी मशीन पण होतं, पूर्ण उलटं जोडलं होतं. आणि इथं घेऊन आली, कटोरीच्या साईडने आयपट्टी लावली. आणि जे साईड पीस असतो ना, तर ती साईड म्हणजे मुंढ्याच्या साईडला घेतली पूर्ण. आणि साडी इतकी छान होती, खूप कॉस्टली साडी होती. ज्यावेळेस तिने इथं ब्लाऊज दाखवायला आणला ना, तर त्याच वेळेस म्हटलं हे काय शिवलं आहे, म्हटलं तू विचारायचं. तर पूर्ण मी तिला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, जसं असेल आता एवढं ब्लाऊज पायपिंग करणं, आयपट्टी, पूर्ण ब्लाऊज तयार झालेलं होतं. तर मी तिला फक्त म्हटले जाऊ दे, जसं असेल तसं असेल, आता एवढं काढणं, पूर्ण धागे वगैरे निघतील, परत ब्लाऊज नको कमी जास्त होईल असं चाललं. पण तिने काय केलं, माझ्याकडून घरी गेली आणि घरी गेल्यानंतर पूर्ण जे प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवलेलं होतं ना, हुका काढून पूर्ण आयपट्ट्या काढून पूर्ण ब्लाऊज मोकळं केलं. आणि त्यानंतर मी तिला जे सांगितलेलं होतं तसं पद्धतीने तिने ब्लाऊज शिवून आणला. असाही काही वेळेस असा प्रॉब्लेम होतो. आम्ही खूप हसत होतो, पण बिचारी खूप नाराज झाली होती. तिला म्हटलं काही टेन्शन नको घेऊ, आता ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल म्हटलं, तो उसवलं आहे. म्हणजे कसं असतं, आपल्याला मनापासून जिद्द पण असायला हवी आणि मनापासून तयारी पण पाहिजे. की आता मी जर म्हटली होती तिला की जाऊ दे सोडून ते ब्लाऊज, तर तिने सोडून पण दिला असतं. पण नाही, तिच्या डोक्यात तेच होतं की नाही आपण बरोबरच ब्लाऊज शिवायचं. आणि तिसरं ब्लाऊज होतं प्रिन्स कटचं तिचं, पण तिचं ते गडबडीत, तिचं लहान पिल्लू असल्यामुळे ना ती मग काही इथं येत नाही शिवायला. मग ती म्हणते मावशी मी घरूनच शिवून आणते, कारण तिचं पिल्लू इतकं बाळ आत्राब आहे ना, तर त्यांनी खूप काही उद्योग करतो. इथं सर्व मोटर चालू असते, तिन्ही पण मशीनला मोटर, इथं पॅन्डल, इकडे तिकडे हात लावणं, आपण आपल्या कामामध्ये बिझी होऊन जातो. मग आजूबाजूला काही लक्ष राहत नाही, ज्याचे त्याचे प्रत्येकाचे ब्लाऊज शिवण्यात. आणि ब्लाऊजचं असं आहे की ब्लाऊज शिवताना इकडे तिकडे लक्ष जाणं म्हणजे ब्लाऊज म्हणजे व्यवस्थित येणारच नाही असं असतं. त्यामुळे एक मन एकाग्र करूनच ब्लाऊज शिवावं लागतं. आता ह्या ज्या क्लासच्या मुली आहे ना, त्यांनी हे पफ स्लीवचं ब्लाऊज पीस आणायला लावले होते मी त्यांना. मग त्यांनी हे 1 मीटर पीस आणले 3/4 स्लीव्जसाठी, पफ स्लीव्ज टाकायची होती. तर ते पण ब्लाऊज आता खूप छान शिवलं आहे तिने, ह्या दिदीने. बाही इथं तयार करून घेतली आणि बाकीचा जो पुढचा भाग, मागचा भाग घरून तयार करून आणला. खूप सुंदर फिनिशिंग आली होती ब्लाऊजला. आणि पफ तर इतका छान पडला होता या ब्लाऊजसाठी. मग ती बोलली की नॉड पण टाकायची मला ब्लाऊजसाठी. तर म्हटलं चालेल, म्हटलं नॉड पण मी तिला कशी बनवायची ते सांगितली. नॉडसाठी खाली लटकन कसं बनवायचं, डेली यूजसाठी लटकन आपले जे असतात ते कसं बनवायचं ते दाखवलं. आणि सुंदर असं मस्त तिने ब्लाऊजला नॉड आणि लटकन टाकलं आहे. आणि त्यानंतर मी जे ब्लाऊज शिवलेले आहे ना ते दाखवते मी तुम्हाला. तर काही ब्लाऊज अशा असतात ना, शिवल्यानंतरच त्यांना फिनिशिंग येते आणि लुक ब्लाऊजचा खूप सुंदर दिसतो असे असतात. तर हे जे 2-3 ब्लाऊज आहे ना, ते हे मी लग्नासाठी शिवले हे ब्लाऊज. आणि म्हणजे कस्टमरचे द्यायचे आहे, तर ते 2-3 दिवसांनी ते पण द्यायचे आहे. असे एखादा अर्ध कस्टमर चालूच आहे लग्नाच्या ब्लाऊजसाठी. जास्त काही गर्दी नाही आहे, पण 1-2 ब्लाऊजचं काही वाटत नाही. 1-2 ब्लाऊज इतक्यात शिवून पण होतं, वेळ लागत नाही. आणि सध्या ब्लाऊज कटिंग असल्यामुळे ना मी किती लेट बसली ना मशीनवर, तर संध्याकाळपर्यंत 7-8 ब्लाऊज माझे नक्कीच होतात. आणि ब्लाऊज शिवताना मला फक्त अर्धा तास लागतो ब्लाऊज शिवण्यासाठी. अस्तरवालं मी बिना अस्तरची ब्लाऊज घेत नाही शिवायला. एक पण तुम्हाला एवढं दुकानामध्ये एक पण ब्लाऊज बिना अस्तरचं दिसणार नाही. सगळे जे ब्लाऊज आहे ना, सगळे अस्तरचेच असतात ब्लाऊज. आणि इथं
तर तुम्ही म्हणाल ताई का नाही घेत, तर मला आवडत नाही बिना अस्तरचं ब्लाऊज शिवायलाच. तर माझं पण इकडे हे ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.